नमस्कार मित्रांनो, मी विनोद मादनकर. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगाराकरता दिनांक 19 जून 2025 रोजी एक जी आर काढला. ज्यामध्ये असे सांगण्यात आलेले आहे की बांधकाम कामगारांना वर्षाला 12,000 रुपये पेन्शन इथून पुढे मिळणार आहे. ही बातमी बांधकाम कामगाराकरता अत्यंत उपयुक्त आणि आनंददायी अशी ही बातमी आहे. नेमके हे पेन्शन कोणाकोणाला मिळणार, काय आहे योजना व योजनेच्या काय आहे अटी शर्ती, हे सविस्तर आपण या जी आर मध्ये बघणार आहोत. त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कायदे पद्धती विहित करण्याबाबत दिनांक 19 जून 2025 चा हा महाराष्ट्र शासनाचा जी आर मधील प्रस्तावनेमध्ये काय दिलेले ते आपण जाणून घेऊया. अधिनियम 1996 च्या कलम 22 ब मध्ये वयाची 60 वर्ष पूर्ण झालेल्या मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांना निवृत्तीवेतन देण्याची तरतूद. म्हणजे या ठिकाणी 1996 च्या कलम 22 मध्ये 60 वर्ष वय पूर्ण असलेल्या कामगारांना या ठिकाणी निवृत्ती वेतन देण्याची तरतूद या ठिकाणी आहे. शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. त्यास अनुसरून मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती पुढील प्रमाणे या ठिकाणी देण्यात आलेली आहे. निवृत्ती वेतन योजनेचे पात्रता निकष खालीलप्रमाणे: वयाची 60 वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान 10 वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील. तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील. म्हणजे पती आणि पत्नी दोघेही जर कामगार असतील आणि त्यांची नोंदणी जर असेल तर दोघांनाही वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी पेन्शन मिळेल. मुद्दा क्रमांक ब, पती पत्नी त्यांच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी निवृत्ती करता पात्र राहतील. तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधित दुभार निवृत्ती वेतनाचा लाभ या ठिकाणी मिळणार नाही. म्हणजेच पती पत्नीपैकी दोघांपैकी एकाचा मृत्यू जर झाला आणि ऑलरेडी जर दोघे नोंदणीकृत पेन्शनधारक असतील तर परत या ठिकाणी दुसरा लाभ या ठिकाणी मिळणार नाही. जो पूर्वीचा लाभ चालू आहे तोच या ठिकाणी कायम राहील. केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा 1948 व कर्मचाऱ्यांचे प्रधान निधी आणि विविध तरतुदी कायदा 1952 अंतर्गत लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाहीत. म्हणजे या ठिकाणी ज्या कामगारांचा प्रोव्हिडंट फंड या ठिकाणी कपात होतो ते कामगार या ठिकाणी पात्र राहणार नाहीत असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. निवृत्ती वेतनाचे निकष आणि प्रमाण दर: मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतनाचे प्रमाण दर खालीलप्रमाणे या ठिकाणी दाखवलेले आहे. अनुक्रमांक 1 मध्ये मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्ष. ज्या कामगाराची नोंदणी ही 10 वर्ष झालेली असेल त्यांना दरवर्षी 50% प्रमाणे 6,000 रुपये निवृत्ती वेतन या ठिकाणी मिळेल. अनुक्रमांक 2, 15 वर्ष ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांना 75% म्हणजे 9,000 रुपये निवृत्ती वेतन या ठिकाणी वर्षाला मिळेल. आणि अनुक्रमांक 3 मध्ये 20 वर्ष ज्यांची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे अशा कामगारांना 100% म्हणजे वर्षाला 12,000 रुपये निवृत्ती वेतन या ठिकाणी मिळेल. म्हणजेच या ठिकाणी निवृत्ती वेतन मिळण्याकरता कामगारांना कमीत कमी 10 वर्ष तरी ही नोंदणी झालेली असावी आणि 10 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी हे रिन्युअल नूतनीकरण हे केलेले असावे अशी अट या ठिकाणी टाकलेली आहे. आणि त्याप्रमाणे पुढे पेन्शनचे टप्पे या ठिकाणी 3 दिलेले आहे: 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. या प्रमाणात हे पेन्शन या ठिकाणी 6,000 रुपये, 9,000 रुपये आणि फुल पेन्शन हे 12,000 रुपये 20 वर्ष नोंदणी असलेल्या कामगारांना मिळणार आहे. निवृत्ती वेतन लाभ मंजूर करण्याची कार्यपद्धती या ठिकाणी ही संकेतस्थळ या ठिकाणी दिलेली आहे. या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला या ठिकाणी विनामूल्य प्रपत्र या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे आहे. याची PDF फाईल मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही डाउनलोड करून
तो फॉर्म तुम्ही या ठिकाणी भरून दिलेल्या ठिकाणी तुम्ही दिलेल्या ऍड्रेसवर तुम्ही या ठिकाणी भरून देऊ शकता. त्यानंतर मुद्दा ब मध्ये सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदीत बांधकाम कामगारांनी त्याच्या आधार कार्डच्या जिल्ह्यातील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे WFC प्रभारी यांच्याकडे जमा करायचे आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्याला ऑफलाईन ही पद्धत आहे. प्रत्यक्ष फॉर्म आपल्याला भरून या ठिकाणी सबमिट करायचा आहे. कोणती ऑनलाईन प्रक्रिया याच्यामध्ये नाही. निवृत्ती वेतन अर्जासोबत खालील कागदपत्र या ठिकाणी जोडायचे आहे. नंबर 1 ला तुम्हाला पत्त्याचा पुरावा म्हणून आधार कार्ड या ठिकाणी द्यायचे आहे. जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्हाला जन्म दाखला, शाळा सोडण्याचा दाखला, साक्षांकित प्रत या ठिकाणी द्यायची आहे. बँक खाते पासबुक साक्षांकित छायाप्रत या ठिकाणी द्यायची आहे. या ठिकाणी आपण ऑफलाईन पद्धतीने फॉर्म सबमिट केल्यानंतर पुढील प्रक्रिया ही कार्यालयाची आहे. कार्यालय या ठिकाणी आपला अर्ज पास झाल्यानंतर आपल्याला निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र या ठिकाणी देईल. त्यानंतर निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला पेन्शन या ठिकाणी चालू होईल आणि या ठिकाणी हयातीचे प्रमाणपत्र म्हणून दरवर्षी तुम्हाला या ठिकाणी हयातीचे प्रमाणपत्र या ठिकाणी द्यावे लागेल. या ठिकाणी तुम्ही पेन्शनसाठी पात्र झाल्यानंतर मासिक निवृत्ती वेतन प्रदानाची कार्यवाही कशा प्रकारे, तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेनंतर संबंधित पात्र निवृत्ती वेतन धारक बांधकाम कामगारांना बँक खात्यावर DBT द्वारे त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे या ठिकाणी जमा होतील. GR मध्ये सुरुवातीला एक वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे. त्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला प्रपत्र अ या ठिकाणी डाउनलोड करण्यास सांगितलेले आहे. विनामूल्य प्रपत्र हे डाउनलोड या ठिकाणी केल्या जाते. हे प्रपत्र डाउनलोड करून घ्यायचे, याची एक प्रिंट काढून घ्यायची आणि बांधकाम कामगार निवृत्ती वेतनाचा अर्ज या ठिकाणी जे मुद्दे दिलेले आहे, नाव, नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक, जन्म दिनांक, वयाचे 7 वर्ष पूर्ण झाल्याचा पुरावा इत्यादी सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला ही भरून घ्यायची आहे आणि हा अर्ज आणि त्यासोबत सांगितलेली कागदपत्रे या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष तुमच्या जिल्ह्याच्या बांधकाम कार्यालयामध्ये या ठिकाणी हा स्वतः सबमिट करायचा आहे. अर्जामधील मुद्दा क्रमांक 10 कर्मचारी राज्य विमा कायदा 1948 अंतर्गत लाभ घेण्यात येतो का, होय किंवा नाही. जर या ठिकाणी लाभ घेत असाल तर होय करा आणि तुम्हाला या ठिकाणी हा लाभ मिळणार नाही, कारण या कायद्या अंतर्गत हा लाभ घेणाऱ्यांना हे निवृत्ती वेतन हे पेन्शन या ठिकाणी मिळणार नाही. त्याचप्रमाणे मुद्दा 11 क्रमांक सुद्धा या ठिकाणी तोच सांगत आहे. जर 1952 कायद्या अंतर्गतचा लाभ जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी होय करून करावं लागेल आणि ही पेन्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही. अर्जासोबत या ठिकाणी प्रपत्र ब निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र आहे. त्यानंतर प्रपत्र क वर्षनिहाय नोंदणी प्रमाणपत्र यासोबत आहे. तसेच प्रपत्र ड निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र असे प्रपत्र आहेत. ते आपल्याला पेन्शन चालू झाल्यानंतर हे प्रपत्र आपल्याला उपयोगी पडणार आहे. ते आपल्याला कामगार कार्यालय या ठिकाणी वेळोवेळी सांगणारच आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण या ठिकाणी बांधकाम कामगार पेन्शन योजनाबाबत सविस्तर GR या ठिकाणी शासनाचा निर्णय या ठिकाणी आपण बघितलेला आहे. त्याच्या सेवा शर्ती अटी या ठिकाणी आपण बघितलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच या ठिकाणी आवडला असेल. अशीच नवीन महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.